भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांनी सुसंस्कारित पिढी तयार करावी असे आवाहन संभाजीनगर येथील बाल न्यायालयाच्या दंडाधिकारी सुप्रिया बिराजदार शिंदे यांनी केले। सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटीतील श्री दत्त मंदिराजवळ 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सतीश नोमुल यांनी भूषवले। याप्रसंगी न्यायाधीश सुप्रिया यांचे आईवडील मीनाक्षी व काशीनाथ बिराजदार उपस्थित होते। आजच्या बिघडलेल्या परिस्थितीत मुलांवर लहानपणापासूनच संस्कार होण्याची आवश्यकता असून ती जबाबदारी सर्वप्रथम पालकांचीच असल्याचे सुप्रिया बिराजदार यांनी आपल्या भाषणात नमूद केले। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला। त्यानंतर ध्वजारोहण झाल्यावर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले। सुनीता गोडाळे, राधिका नोमुल, प्रतिभा पारे यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले। कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष गजाननराव होनराव, सुरेश येळमेली, सोसायटीचे अध्यक्ष अंजली माशाळकर, सचिव सिद्धेश्वर श्रीगादी, संचालक तसेच सर्व श्री शंकर गाडी, सचिन पतंगे, हरिभक्तपरायण सुतारकाका यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। एक मुलगा शिक्षक आहे, एक मुलगा डॉक्टर आहे, दुसरी इंजिनियर आहे, फार्मासिस्ट आहे। वे इतकी कर्तृत्वशील घाण आहे। पालीची एकूण ते कन्या नेहमी म्हणजे 6-6 महिने ती समुद्रामध्ये काम करते। आता इथे उपस्थित अशी गप्पा मारू शकता। वडिलांची मुलगी आता सीए होणार आहे, क्षीरसागरची मुलगी MBBS होणार आहे। हे रत्नाची घाण आहे। एक जर घरात जर मी घेऊन येतो ना, एक फार मोठं पुस्तक होईल। हे इतके मोठे हेरिटेज मणिधारी सोडायचं कर्तृत्व आहे। आणि नगरलोकांनी कुठल्याही अपेक्षा न करता, कुठलाही पैसा न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून दिलेला आहे। आणि पण मी न्यायाधीश म्हणून जेव्हा डायसवर असते, हे कशी असते हे कुणी बघितलेलं नाहीये। पण न्यायाधीश म्हणून काम करताना मी ज्या गोष्टींना सामोरे जाते, पहिल्यांदा तर एक आहे, आपल्या कॉलनीमध्ये सगळेजण खूप एकोप आहे, जे संविधानाने स्वीकारले समानता आणि एकता जी असायला पाहिजे ती आपल्या कॉलनीत ऑलरेडी आहे। आणि मी नेहमी लहान मुलांना सांगते, असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, मुलांना मुलींना कोणी असतील। आणि आपण पण तुम्ही सांगतच असाल, बघा ताई किंवा आता दीदी जी नेव्हीमध्ये गेली, सगळेजण एकमेकांची उदाहरणं देतो, बघा ती ताई अशी गेली, बघा तो दादा असा करतो। पण कुणीतरी सांगतं का की तिचे मम्मी पप्पा बघा कसे करतात, मग तुम्ही असं करायला पाहिजे। आपण लहान मुलांना एक आयडियल आदर्श व्यक्ती दाखवतो आणि करतो। आज मी बालन्याय मंडळ म्हणून काम करेन।